उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन। पुण्यात अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंचे लागले एकत्रित बॅनर। महाराष्ट्र हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही श्रीची इच्छा, अशा आशयाचे लागले बॅनर। बापदेव मित्र मंडळाकडून अयोध्येमधील राम मंदिराची प्रतिकृती, लालबागच्या राजाची 11 फुटी मूर्ती वेधते लक्ष। संकल्प करू दुर्ग संवर्धनाचा, वारसा जपूया शिवछत्रपतींचा। न्यू शिवशक्ती गणेश मंडळाची 40 वर्षांची गौरवशाली परंपरा। स्वरकुंज संगीत महाविद्यालयाने पुस्तकांपासून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा। वाशिममधील स्वरकुंज संगीत महाविद्यालयात साजरा केला जातो पर्यावरणपूरक गणेशोत्सव। नमस्कार, मी विशाल परदेशी। बाप्पा मोरया रे सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बाप्पांच्या साक्षीने अर्थात माझ्याबरोबर आहेत अभिनेता आदेश बांदेकर। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आता एक निकाल जो आहे तो अर्थातच आदेशजींकडनं आपण ऐकणार आहोत या स्पर्धेतला, आणि तो आहे राज्याची राजधानी मुंबईचा दादर कुलाबा ते अर्थात पुढला भाग। काय दादा, म्हणजे मुंबईत तर इंडस्ट्रीच्या या सगळ्या आत्तापर्यंतच्या तुमच्या अनुभवातनं मोठी फिरस्ती तुमची राहिलेली असणार। काय म्हणूयात की होम मिनिस्टरच्या निमित्ताने घरोघरी तुमचं गणपती उत्सव ते देखील जाणं झालेलं आहे। काय आठवणी आहेत तुमच्या? आणि काय चौकी बोललं तर पाहिजे। खरंय खरंय खरंय, अभ्युदयनगरमध्ये बालपण गेलं। अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचा उत्सव, त्याचा उत्साह, आणि तसंच आपला सगळ्यांचा अत्यंत लाडका लालबागचा राजा आणि लालबाग परिसरातलं मग चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, आमच्या काळा चौकीचा महागणपती, अशा अनेक गणपती बाप्पांचं दर्शन घेत म्हणजे अगदी कॉटनचा राजा, म्हणजे ज्या वेळेला इथे गिरण्या होत्या, सोन्याचा धूर होता, तो काळ तेव्हा त्या माथाडी सगळे जे कामगार आहेत त्यांनी जो गणपती बाप्पा तिथे त्याची प्रतिष्ठापना केली, आजही अत्यंत दिमाखामध्ये ती तशीच मूर्ती सगळ्यांना आशीर्वाद देत असते। अनेक आठवणी आहेत, ताल सूर लय जे काही आज आपण या मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करू शकतो, याची कुठलीही फी न भरता त्याचं शास्त्र शुद्ध शिक्षण संस्कारासह या विभागाने दिलं। आणि त्यामुळे मुंबईतला गणेशोत्सव म्हटल्यानंतर कधीही कुठेही जगभर असलो तरी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत, अभ्युदयनगरच्या राजाच्या त्या मिरवणुकीमध्ये कायम अनंत चतुर्दशीला हे पाय लालबागमध्येच येतात आणि तो आनंद अत्यंत जल्लोषात साजरा होतो। क्या बात आहे, क्या बात आहे। आठवणींची एक विशेष कीक आहे खरं तर मुंबईच्या संदर्भातली। चला, मुंबईतनं देखील आम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रवेशिका मागवलेल्या होत्या, असंख्य व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचले, आणि त्यातनं दादा काही नियम आम्ही जे समोर ठेवलेले होते, देखाव्यांच्या संदर्भात असतील, मूर्ती असेल, त्याच्या आजूबाजूचं एकूण वातावरण असेल, त्या नियमांनुसार आम्ही 5 मंडळं निवडलेली होती। बघूयात त्या 5 मंडळांचे व्हिडिओज। सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभागाच्या बॅलन्सिंगचा महाराजा परळच्या महाराजाकडे भव्य दिव्य अशी मूर्ती। आता मॅडम तुम्ही विचारलं बॅलन्सिंग कशी झाली, ही सगळी मूर्तिकाराची किमया आहे, त्यांच्या संकल्पनेतून घडलेला आहे हा गणपती। आणि आज आमचं स्वरूप की या युगातला जो देव आहे तो दानवांचा नाश, पण या युगातले दानव कोण आहेत त्याचासुद्धा आम्ही देखावा दाखवलेला आहे। म्हणजे अत्याचार करणारा, महिलेवर अत्याचार करणारा, आतंकवादी आहे, झाड तोडणारा आहे, ज्याला बॅड हॅबिट्स आहेत, वाईट सवय आहेत, आणि विरुद्ध दिशेला बघाल तर देव आहेत, प्राणी मात्रांवरती प्रेम करणारा। आता प्रभू श्री राम आहे, त्यांचं उदाहरण संयमी, नंतर हातात विद्या आहे ब्रह्मदेवाच्या, नंतर शक्तीचं वरदान जे आपले हनुमान आहेत। असा देखावा आम्ही या पद्धतीत आम्ही लोकांना द्यायचा आम्ही मेसेज केलेला आहे। आज गणेशोत्सवात मी पाहतोय की आज लाखोच्या संख्येने आज गणेश भक्त या परळच्या महाराजाला पाहण्यासाठी येत आहे। आज आमची 5-6 वर्षाची जी मेहनत आहे ती आज कुठेतरी लोकांसमोर आज ती दिसून आली, असं एवढंच माझं मत आहे। मंडळी, मी सध्या आहे नामजोशी मार्गामधल्या पंचगंगा सार्वजनिक समिती गणेशोत्सव मंडळामध्ये।
या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंडळाचं 36वं वर्ष आता सध्या चालू आहे आणि त्यांनी संपूर्णपणे असं इको फ्रेंडली आयोजन जे आहे ते केलेलं आहे. तुम्ही हे डेकोरेशन जे आहे ते बघू शकता. अन्नासंबंधी संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या या देखाव्यामध्ये मांडलेली आहे. भेसळयुक्त अन्न आपण जे ग्रहण करतोय हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे आणि त्याच्या अर्थाने टप्प्याटप्प्याने मानवाचे अवयव निकामी होत आहेत आणि माणसाचं आयुष्यमान कमी होत आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकांमध्ये जागरूकता आली पाहिजे, त्यासाठी पूर्ण संकल्पना मांडली. मी आली आहे ते मुंबईच्या चिंचपोकळी परिसरातल्या चिंतामणीकडे. मुंबईतला हा अतिशय प्रसिद्ध आणि मानाचा असा गणपती जो मुंबईच्या ज्याला गिरणगाव म्हणतात अशा आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे चिंचपोकळीमध्ये विराजमान आहे. गेले 106 वर्ष या गणपती बाप्पांची याच ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत असते. याच वर्षी खरं तर छावा हा सिनेमा प्रसिद्ध झाला होता, रिलीज झाला होता. त्यातील छत्रपती संभाजी महाराजांची जी सिंहासनारूढ प्रतिमा आहे त्या प्रतिमेला या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सिंहासन आपण बघतो आहोत आणि त्याचबरोबर अंबारी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आपण नेहमीच आपल्या प्रभावावरती काहीतरी पौराणिक किंवा संदेश द्यायला अशा हे करत असतो. जे छावा चित्रपट आला त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला राज्याभिषेकाला बसले होते तसेच आम्ही चिंतामणी या ठिकाणी बसवलेले आहेत. मुंबईतला गणेशोत्सव हा महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आहे आणि त्याच्या आगता स्वागताची तयारी मुंबईकर जोरदार करत असतात. मी सध्या मुंबईच्या काळा चौकी परिसरात आलेले आहे. रंगारी बदक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी 86वे वर्ष आहे त्यांचं हे, जेव्हा त्यांनी बाप्पांची इतकी सुंदर इतकी भव्य अशी मूर्ती साकारलेली आहे. संपूर्ण जो देखावा असतो दरवर्षी कुठल्या तरी एका गोष्टीला धरून हा संपूर्ण देखावा असतो. बाप्पांच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या इथं सांगितल्या जात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही देखावा असतो हा संपूर्णपणे इको फ्रेंडली असा असतो. म्हणजे पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टींचा वापर करून या ठिकाणी मंडळ सगळी सजावट करत असतं. आमची संपूर्ण सजावट ही पर्यावरणपूरक असते. आम्ही जो या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वर कथानक ठेवलेला आहे, अहंकार, रावणाचा अहंकार आणि गणेशाची युक्ती, आपण परमेश्वराची भक्ती निस्वार्थ भावनेने करावी हा यातून आम्ही संदेश देतोय. लालबागमधलं अजून एक प्रसिद्ध मंडळ त्याच्या मूर्तीसाठी खास करून प्रसिद्ध आहे, राजा तेजुकायाचा. या मंडळाचं 59वं वर्ष आणि विशेष म्हणजे ही 23 फुटाची मूर्ती आहे, कागदी लगद्यापासून बनवली, पर्यावरणपूरक याचा संदेश देण्याचा हे मंडळ प्रयत्न करतं या भागात. कारण या बाप्पाला बघायला खूप भाविक येतात, अक्षरशः मुंबईतून खूप गर्दी असते. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो एक वेगळा तुम्हाला रूप दिसतंय. समाजामध्ये या काही वाईट गोष्टी चालल्या, लोकांमध्ये जो अहंकार आला आहे, भांडणं होत आहेत, त्याचं निवारण करायला स्वतः गणपतीने हा एक रूप साकारलं आहे की तुम्ही शांत व्हा, लोकांमध्ये प्रेम पसरवा आणि जो सण उत्सव असतो तो प्रेमात साजरा करा. सर्वात हे जुनं मंडळ आहे, आकर्षक मूर्ती आणि चांगले सार्वजनिक उपक्रमसुद्धा इथे राबवले जातात. दक्षिण मुंबई परळचं कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. याची खासियत अशी की दक्षिण मुंबईमधल्या जे सर्वात जुनी मंडळ आहेत त्यापैकी एक 106वं वर्ष या मंडळाचं यंदा. 1920ची स्थापना आहे. शंकर आणि रावणाच्या मधला एक प्रसंग होता आत्मलिंगाचा, त्याच्यावरती यंदा यांनी देखावा साकारला आहे. मंडळाने काही सार्वजनिक उपक्रमसुद्धा राबवले, ते म्हणजे एक शिदोरी शिक्षणाची. तुम्ही विचाराल याचा अर्थ काय, तर बाप्पाच्या चरणी जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही त्याला हार किंवा प्रसाद न देता त्या बदल्यात एखादं वही किंवा एखादं पुस्तक दान करा. त्या माध्यमातून इकडच्या ज्या शाळा आहेत, गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना ते दान करता येतील आणि जी बुद्धीची देवता आहे त्याच्याचप्रमाणे ती मुलं शिकतील आणि त्यांचा पुढे त्यांना उपयोग होईल. चला
अर्थात यातला विजेता कोण ठरलेला आहे मुंबईच्या संदर्भातला दादा? आणि ते विजेते ठरलेलं मंडळ आहे पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नाम जोशी मार्ग. वा वा, पंचगंगा सार्वजनिक गणेश मंडळाचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांचा एक वेगळा देखावा होता, त्या देखाव्यातनं त्या सगळ्या एकूणच माहोलमधनं त्यांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला होता. पंचगंगा मित्रमंडळ, नामजोशी मार्ग, आपलं खूप खूप अभिनंदन. थेट जाऊयात या मंडळामध्ये आमचे प्रतिनिधी तिथं उपस्थित आहेत. धन्यवाद. नक्कीच लोअरपरळ येथील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला बाप्पा मोरया या स्पर्धेत प्रथम पारितोषिक जे आहे ते जाहीर झालेलं आहे. मी सध्या त्याच मंडळात आपण पाहू शकतो याच अन्न भेसळ म्हणजेच अन्नामध्ये काही गोष्टी भेसळ केल्या जातात त्याचा देखावा जो आहे तो मंडळाने साकारला होता. आणि मी सुनील शिंदे सरांना म्हणजेच शिवसेना नेता आणि आमदार आहेत त्यांना सांगू इच्छितो की जे प्रथम पारितोषिक आहे ते मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुपूर्द करावं. संपूर्ण पाहायला गेलं तर अन्नामध्ये भेसळ काय असते असं संपूर्ण देखावा आणि त्याचबरोबर अत्यंत सुंदर अशी सुबक मूर्ती जी आहे ती देण्यात आली होती आपण पाहू शकतो. आणि त्याचबरोबर शिवसेना नेते सुनील सरांकडून जे आहे ते पारितोषिक देण्यात येत आहे. थेट त्यांच्या सर काय सांगाल, आज प्रथम पारितोषिक पंचगंगा मंडळांना देण्यात आलेलं आहे? एकतर आपलं प्रथम अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं आपण आयोजन केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं या गिरणगावामध्ये जे सामाजिक विषय घेऊन गणेशोत्सव साजरा करणारे जी काही मंडळ आहेत त्याच्यामध्ये पंचगंगा गणेशोत्सव मंडळ हे अग्रेसर आहे. यापूर्वी त्यांना विविध पारितोषिकं मिळालेली आहेत. मग लोकसत्ता समूहाचं असेल, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तर सातत्याने प्रथम पारितोषिक 5 वर्षे त्यांनी घेतलेलं आहे. आणि आता आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. असं आहे की ह्या गणपती उत्सवाचा खरा उद्देश, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा खरा उद्देश आणि तो उद्देश राबवणं हे अलीकडच्या काळामध्ये काही बाबतीत दुर्मिळ झालेलं आहे. परंतु ह्या मंडळाने, आमच्या विभागात अनेक मंडळ आहेत की सामाजिक विषय घेऊन ते विषय घेऊन लोकांच्या समोर जात असताना त्याच्यातनं लोकांमध्ये जनजागृती करण्याचा त्यांचा सातत्याचा मानस आहे. आणि याच्यातनंच मग वेगवेगळे विषय घेऊन ही टीम येत असते. यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच चांगला आहे, चांगले विचारी कार्यकर्ते आहेत. एका विचाराने काम करून ती कृतीत आणून दाखवण्याची धमक असलेले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडून आज त्यांना अभिनंदन हे पारितोषिक मिळालेलं आहे. त्यामुळे मी त्यांचंही आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो. नक्कीच काय सांगाल, आज मंडळाचे तुम्ही कार्याध्यक्षात प्रथम पारितोषिक तुम्हाला देण्यात आलेलं? IBM लोकमतचे आम्ही प्रथमतः सगळ्यांचा आभार मानतो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की IBMने आम्हाला प्रथम पारितोषिक दिलं आहे. त्याचबरोबर मंडळातर्फे आत्तापर्यंत अनेक उपक्रम राबवले जातात. दरवर्षी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आदिवासी पाड्यांमध्ये शालेय उपयोगी वस्तूंचा वापर आणि तिकडे मेडिकल कॅम्प होतो दरवर्षी. त्याप्रमाणे मंडळातर्फे सगळे उत्सव म्हणजे गणेशोत्सव, दीपोत्सव, होलिकोत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीसारखे सगळे उपक्रम करतात. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धा दरवेळेला होत असतात. आणि यामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमचं कायमचं आम्हाला लोकमतचं सहकार्य लाभावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकतो आणखीन ऊर्जा जी आहे ती मंडळांना मिळत असते. सामाजिक उपक्रम, त्यात संदेश देण्याचे उपक्रम जे आहे दरवर्षी जे मंडळाकडून जे आहे ते राबवले जातात.